180 मुली आणि 350 व्हिडिओ आणि त्यात दिसणारा एकच तरुण होता आणि मात्र 180 मुली ह्या वेगवेगळ्या आणि त्या 180 मुलीमध्ये दिसायचा फक्त एकच चेहरा आणि हा चेहरा आयन शेख याचा होता. ह्या आयन शेखने आता महाराष्ट्रभर नाही तर देशभर धुमाकूळ घातला आहे, कारण याचे 350 व्हिडिओ सध्या पोलिसांनी जप्त केले आहेत, तर काही पोलिसांनी हे व्हिडिओ सध्या डिलीट देखील केले आहेत. आता हा सर्व प्रकार उघडीस आला आहे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात हा सर्व रॉकेट चालू होतं. आयन शेख हा एक राजकीय MIMचा पदाधिकारी देखील होता. तो सोशल मीडिया तिथे चालवायचा, नंतर त्याला तिथून काढून टाकलं आणि त्यांनी असे नंतर उद्योगधंदे सुरू केले. आयन शेख हा 19 वर्षाचा होता आणि याने 180 मुलीसोबत संबंध ठेवले. आता 180 मुली ह्या तुम्हाला वाटत असतील ह्या 20 वर्षाच्या पुढे असतील, परंतु याच्यामध्ये अशा काही मुली होत्या त्या सर्व नाबालिगच होत्या. 8वी 9वी या मुली 16, 14 अशा वर्षाच्या होत्या. आता या मुलींना समज देखील नसते, म्हणून या आयन शेखने फायदा घेतला, त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. त्यांचे एक व्हिडिओ हे त्याने कॅमेऱ्यामध्ये कैद केले होते, शूट केले होते आणि हा नराधम आपल्या मित्रांना पाठवायचा, मला इतक्या गर्लफ्रेंड आहेत, तुला किती गर्लफ्रेंड आहेत तू दाखव, म्हणून एकमेकांना हे चिडवायचे. दोघांमध्ये एक दिवशी खटके उडाल्याने त्या दुसऱ्या मुलाने हे व्हिडिओ व्हायरल केले. मग आता अमरावतीमध्ये हे व्हिडिओ व्हायरल होत असल्याने प्रत्येक गल्ली बोळात हा व्हिडिओ गेला, पण कोणीच बोलायला तयार नव्हतं. तर अशी तिथे चर्चा सुरू होती की ही तर अरे आपल्याच गल्लीतील मुलगी आहे. नंतर असाच पराक्रम होत गेले, अरे ही तर आपल्या गल्लीतील मुलगी आहे, ही शेजारी राहते, ही ती मुलगी आहे. हे सर्व उघडीस आलं आणि त्यात दिसणारा एकच चेहरा होता, तो म्हणजे आयन शेख याचा. पण आता हे बाब लक्षात येताच पण कोणीच बोलायला मात्र तयार नव्हतं. तर आता काही मुलींनी गोष्ट कॉलेजला जाणं बंद केलं होतं. अमरावतीमध्ये काही घडू लागली होती. मग शाळेतील भाजपचे पदाधिकारी शिवराय कुलकर्णी यांनी एक फेसबुकला पोस्ट केली होती की अमरावतीमध्ये अशी घटना घडत आहे. मग तेथील खासदार आणि आमदार यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या आयन शेख विरोधात आणि अजून 4 ते 5 जणांविरोधात ही बाब आणि त्यांच्यावरती कंप्लीट केली. मग हे प्रकरण उघडीस आलं. या प्रकरणामध्ये पोलिसांच्या काही हाती व्हिडिओ लागले, तर त्यांनी काही व्हिडिओ डिलीट करण्याचे देखील आदेश दिले आहेत. मग समजलं की हा तरुण याने 180 व्हिडिओ काढले आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसणारा हा आयन शेख याच्याकडे गाडी, बंगला, पैसा हा देखील आला होता. मग याच्याकडे गाडी, बंगला, पैसा नेमकं कोणी दिला आणि याच्या मागे नेमकं कोण मास्टरमाइंड होता हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु आता सरकारने त्याच्या घरावरती बुलडोजर देखील चालवला आहे. तर पुढील प्रक्रिया देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार यासाठी चौकशी देखील लागली आहे. नेमकं या तरुणाने इतक्या मुलींशी संबंध का ठेवले, ह्याच्याकडे पैसा पाणी इतका का आला, हेच आता महाराष्ट्रासमोर येण्याची शक्यता आहे. ह्याच्या पाठीमागे कोणी अजून होतं का, ह्याच्या पाठीमागे नेमकं असं करण्यात कोणाचा हेतू होता हे मात्र नक्कीच समोर येईल. परंतु आता 180 मुलींची ही नाचक्की झाली आहे. आता त्यांचं जीवन हे उद्ध्वस्त झालं आहे. परंतु प्रश्न असा आहे की या मुलींना का समजली नाही. हा मुलगा मुस्लिम आणि मुली काही हिंदू होत्या, तर काही मुली या मुस्लिम असल्याचंही सांगितलं जात आहे. परंतु हा आयन शेख मुलींना आपल्या प्रेमात फसवायचा, त्यांच्यासोबत मैत्री करायचा, इंस्टाग्राम, स्नॅपचॅटवर उर्दू भाषेमध्ये एज्युकेशनबद्दल ग्रुप बनवायचा आणि त्यात काही मुस्लिम मुली ॲड करायचा आणि त्या मुस्लिम मुली आपल्या हिंदू मुलींशी मैत्रिणी म्हणून त्यांना ग्रुपमध्ये ॲड करायच्या. मग हळूहळू ह्या 3 ते 4 मित्रांचं मोठं कनेक्शन जमलं. मुलींचे नंबर घेणे, त्यांच्यासोबत चॅटिंग करणे, मैत्री करणे आणि या लहान लहान मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात हे नराधम नंतर त्यांच्यासोबत गैरवर्तन करून अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेल करून त्यांचे व्हिडिओ हे सोशल मीडियावर टाकायचे. तर हे असा प्रकार अमरावती जिल्ह्यामध्ये घडला. आता ही गोष्ट लहान नसून ही गोष्ट खूप मोठी आहे.
हेच कळल्यानंतर आता SIT चौकशी ह्याच्या मागे लागली आहे. तर मंडळी, हा आयन शेख आता जेलमध्ये आहे, पोलीस कोठडीमध्ये आहे. परंतु सत्य काय होतं हे नक्कीच बाहेर येईल. परंतु ते या 180 मुलीचं काय आणि त्या आता पुढे शिकतील नाही शिकतील हे तर खूप मोठी गोष्ट आहे. परंतु अमरावती जिल्ह्यामध्ये घरागणीच हा व्हिडिओ पोचला आणि प्रत्येक जण बोलत होता की हा तर आपल्या गल्लीतली मुलगी आहे, पण कोणीच बोलायला तयार नव्हतं. अशा आपल्या पाठीमागच्या गल्लीतील ह्या गल्लीतील इकडली मुलगी तिकडली मुलगी हे तर सर्वांनाच कळत होतं. परंतु आता हे प्रकरण खूप मोठं आहे. नेमकं आता या प्रकरणामध्ये पुढे काय गोष्ट होणार हे तर आपण नक्कीच पाहणार आहोत. तर मंडळी, तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि लोकसंग्रह यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.